नमस्कार, मी सोनाली जोशी. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. सकाळी 7:30ला मी आणि स्वरा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी निघालो. 5च मिनिटात आम्ही उक्षी शाळा नंबर 1 मध्ये पोहोचलो. उक्षी शाळेच्या मुख्याध्यापिका मुळे मॅडम यांनी आमचं हसून स्वागत केलं. ही आहे आमची उक्षीची शाळा, जिथे छान देशभक्तीपर गाणी चालू होती आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तयारीची लगबग चालू होती. ही अप्रतिम रांगोळी इथल्या शाळेतील मुलांनीच काढली होती. अतिशय सुंदर रंगसंगती देखील केली होती. सगळीकडे ध्वजाच्या रंगांचं डेकोरेशन करण्यात आलं होतं. असलेल्या कमी साहित्यात देखील उत्कृष्ट डेकोरेशन मुलांनी केलं होतं. हे भंडारे गुरुजी जे मुलांनी केलेल्या तयारीची पाहणी करत होते व मुलांना सूचना देत होते. या सनगरे मॅडम ज्यांच्याकडे खाऊ वाटपाची जबाबदारी होती, त्यांनी देखील छान हसून स्वागत केलं. हे सनगरे गुरुजी जे ग्राउंडवर मुलांची तयारी करून घेत होते आणि त्यांना सूचना देखील देत होते. वर्गात बाईंबरोबर पालक वर्ग देखील तयारी करण्यात मग्न होता. इथे टेबलावर ठेवलेल्या खाऊच्या पुड्या मुलांची वाट पाहत होत्या. त्या पाहून लेमनच्या गोळ्यांची आठवण झाली. उक्षीच्या सरपंच किरण जाधव मॅडम यांचं कार्यक्रमासाठी आगमन झालं. सगळी मुलं आणि पालक यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. सगळेजण तयारीमध्ये मग्न होते. छान छान युनिफॉर्म घालून इकडे तिकडे लगबग करणारे मुलं पाहून मला आमच्या शाळेतील दिवस आठवले. आजच आपल्या मराठी शाळेत कार्यक्रम असल्यामुळे स्टेज देखील बांधण्यात आलं होतं. ग्रामस्थांची देखील चांगल्या प्रमाणावर उपस्थिती होती. आता ग्राउंडवर छानपैकी रांगेत मुलांना उभं केलं होतं आणि त्यांना बाई सूचना देत होत्या. कार्यक्रमाची सर्व तयारी जवळजवळ झाली होती. समस्त पालक वर्ग, शिक्षक वृंद, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पालक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत म्हटलं. शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं होतं. यानंतर आलेल्या सर्व व्यक्तींचे सनगरेबाईंनी आभार मानले, तसेच खाऊ दिलेल्या ग्रामस्थांचे देखील आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर सर्व मंडळी ग्रामपंचायतीत ध्वजारोहणासाठी रवाना झाली. ग्रामपंचायतीतील सदस्यांनी आलेल्यांचं हसून स्वागत केलं. सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पालकवर्ग, शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम देखील उत्तम पार पडला. इथे देखील मुलांनी वेगवेगळ्या उत्तम घोषणा दिल्या. भविष्यातील भारताचे हे जागरूक नागरिक असणार आहेत. त्यांचा उत्साह पाहून खरंच खूप छान वाटलं. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांकडून इतकी उत्तम तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांचं देखील खूप कौतुक. शेवटी लाडू वाटप झालं आणि जिलेबी वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. ही एक छोटीशी देशभक्त देखील उपस्थित होती. ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.